हॅलो, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सगळे खूप छान आहात. सो आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे मशरूमची भाजी. मशरूमची भाजी करायच्या आधी मशरूम छान असे वॉश करून घ्यायचे, क्लीन करून घ्यायचे, कारण की त्यांच्यामध्ये माती खूप असते. त्यानंतर त्यांना कट करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये लागणार आहे कांद्याला छान बारीक कट करून घ्यायचं. टोमॅटोला कट करून घ्यायचं, कारण की आपल्याला टोमॅटोची प्युरी करायची आहे आणि मी त्याच्यात वाटाणे पण टाकते. कढईमध्ये तेल टाकलं की तेलामध्ये हिंग टाकायचं, जिरं टाकायचं आणि मग कांदा कट केलेला तो छान असा रेडिश ब्राऊन होऊ द्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आलं लसूण पेस्ट आणि मग वाटाणे टाकून झालं की त्यांना छान असं फ्राय करायचं आणि त्याच्यामध्ये नंतर टाकायचं टोमॅटोची केलेली प्युरीला पण छान असं मिक्स होऊ द्यायचं. आणि मग नंतर प्युरी झाली, थोडं तो मसाला भाजला गेला की त्याला थोडं असं साईडला करून त्यामध्येच आपण बेसन पीठ, डाळीचं पीठ म्हणतो ते घ्यायचं करायला. डाळीचं पीठ छान असं साईडलाच भाजून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं. मी वरतून बटर टाकते. बटर वगैरे टाकून झालं की छान ते भाजलं गेलेलं पीठ आणि जो मसाला आहे त्यांना मिक्स करायचं. ते मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं हळद, चटणी, धने पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला. परत ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कट केलेलं मशरूम त्याच्यामध्ये टाकायचं आणि वरतूनच थोडीशी कस्तुरी मेथी अशी टाकायची. ते छान मिक्स करून घेतलं की तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्हाला पाणी किती हवं आहे त्याच्यामध्ये तसं टाकायचं आणि वरतून छान असं मीठ टाकायचं आणि कोथिंबीरने छान गार्निश करायचं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.